भोगानं रोग जोडले आणि त्याग छत्रपती शिवाजी महाराजांना कॉटन कूलर आणि फॅन बघायला मिळाला काय? 35 वर्ष वयाचे 51 वर्ष जगला, पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्या कुपाट्यात जगला, कारकुटा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. त्याग होता, संघर्ष होता. त्या संघर्षाचं आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुगंध आहे, त्याला हटवू शकत नाही. संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिशा दिली. औरंगजेबाच्या दरबारामध्ये राई राई तुकडे केले त्या लोकांनी संभाजीराजे. पण एक शब्द जिजामातेने शिकवला होता, संभा मरायची पाळी आली तरी चालत, पण लाचारी कोणाची पत्करू. जीवन संपलं महाराज, पण औरंगजेबाच्या समोर झुकला का तो वीर? आता पैसे घेऊन मतदान करणाऱ्याला काय बोलायचं? किती लाचार आहेत लोक. पण आता कळायला लागले म्हशीसारखी माणसं ऐकत मिळते माहिती एवढे दिवस. रामकृष्णारी भक्तिछंद या यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी रवी चव्हाण. सध्या आम्ही पुण्यातील सासवडपासून माऊलींच्या वारीपासून वारकरीमुखी बोलेले विठ्ठल या सिरीजची सुरुवात केली होती. तर ह्याचे जवळ 4 भाग झालेले आहेत आणि 5वा जो भाग आहे तो विशेष भाग श्री उद्धवजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही या जे सिरीज आहे याची सांगता करणार आहोत. तर आज आपण कळमवाडी या गावात आहोत, भाष्य तालुक्यातील. पंढरपूरच्या वाटेने चालत असताना आपल्याला श्री उद्धवजी महाराज भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून जी त्यांची दिंडी आहे खडकी ते पंढरपूर जाणारी पायवारी आहे, तर या दिंडीबद्दल त्यांच्याकडून विचारपूस करण्यासाठी आपण इथं आहोत. तर त्यांचं मत जाणून घेऊ. गेली 35 वर्षापासून खडकी ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा चालू आहे. आणि आपल्या दिंडीमध्ये फक्त आम्ही भजनाला प्राधान्य देतो. कारण मी स्वतः 35 वर्षापासून गाडीला स्पर्श सुद्धा केला. सकाळी 7ला भजन सुरू केलं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गळ्यात टाळा. कोणत्याही दिंडीवाल्याने स्वतः भजन करण्याची कुवत असली तर दिंडी काढा, माझं स्पष्ट मत. वारकऱ्याचे पैसे गोळा करण्यासाठी दिंडी काय नाही. आम्ही 35 वर्षापासून दिंडी चालवतो, कुठलाही याच्यामध्ये स्वार्थ नाही. आमच्या दिंडीमध्ये एकही रुपया भिशी नसते, इतकी स्वच्छ दिंडी. आणि दिंडी स्वतः मला भजन करण्यासाठी काय आजही दिवसभर चालतो मी. 103 किलो वजन आहे माझं. मला वाटते महाराष्ट्रामध्ये 103 किलोचा महाराज चालणार नाही पण असं. आणि खूप मोठं समाधान आहे, कारण मनुष्य जन्म फक्त भगवंताची आणि संताची ओळख करून बाकीच्या सगळ्या माणसांनी लावून घेतलं हे पोथांडे. आणि त्याची अनुभूती 35 वर्ष महाराष्ट्रातील खूप मोठे मोठे संत होऊन गेले, त्यांनी ही परंपरा लावून गेली. आजच्या महाराज लोकांनी ती परंपरा स्वच्छ पद्धतीने चालवावी अशी इच्छा आहे. आता हे कळमवाडीमध्ये आज दिंडी पोहोचली, हा आमचा 8वा टप्पा. आणि हे गाव, या गावामध्ये तुम्ही रामकथा केल्या, हनुमानजीचं खाली मंदिर बांधण्यासाठी या लोकांना प्रवृत्त केलं. हे गाव स्वच्छ करण्यासाठी खूप झटलो आहे गावाला माहिती. त्यामुळं लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक माणूस माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता ह्या गावामध्ये जेव्हा पालखीचं आगमन झालं तेव्हा आम्ही
जे गावकरी लोक आहेत किंवा जे वारीमध्ये आलेले जे वारकरी आहेत त्यांचा प्रचंड प्रतिसाद. महाराज जवळजवळ 400-500 लोक होते. अशा खेड्यागावातून ज्या पालख्या जातात त्याची जास्तीत जास्त संख्या 100-50, पण या वारीमध्ये 400 ते 500 लोक आहेत आमच्या तिथे. स्त्रियांचा सहभाग जास्त आहे. खूप अगदी पुलवान घरच्या महिला माझ्यासोबत. कारण महाराज स्वच्छ, दिंडी स्वच्छ. कोणतंही काम माणसाने आपल्याला धब्बा लागेल असं करू. आणि अशा चुकावत गेल्या की त्या दिंडीला अर्थ नाही, त्या परमार्थाला अर्थ नाही. दिंडी काढण्याचा हेतू कुठला नसून भगवंताचं नामस्मरण. रस्त्याने हजारो लोक अन्नदान करतात. आणि ती साखरवाडीच्या माऊली दादा म्हणायची, लेने को हरिनाम देने को अन्नदान. आणि आम्हाला गगनात मावत नाही एवढा आनंद आहे. खूप आनंद. 10 तारखेपर्यंत आता आपण पंढरपूरला 20 गुंठेची जागा घेतली, धर्मशाळा उभी. सूर्यनारायण जिवंत आहे तोपर्यंत ही परंपरा जिवंत राहील म्हणून काम केलं. तर महाराजांनी आता सांगितलंय की जसं त्यांनी पंढरपूरमध्ये सुद्धा जागा घेतली, तिथं मठाचं नियोजन आहे. आणि जे पण महाराजाला मदत होत आहे ते अशी मोठ्या मनाने लोक प्रत्येक गावात जाईल तसं प्रतिसाद देत आहेत. रस्त्याने चालताना महाराजांनी सांगितलं की फक्त त्यांचीच एकट्याची पंढरीकडून त्यांना हे होतं असं नाही, तर कित्येक लोक अन्नदान करत आहे. त्याच्यानंतर अजून बऱ्याच प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात महाराजांना. खूप सेवा. निसत्या दुधातला लोक चहा बिस्किट खाऊ खाऊ मारायची पाळी आली. लेकराला बिस्किट तुम्ही द्यायला एवढं लोक प्रेम. महत्वाचा मुद्दा, माझ्या दिंडीमध्ये जेवढे लोक आहेत तेवढे भजन करते. तकार टुकार भंगार आमच्या दिंडीत एकही माणूस नाही. 200 टाळकरी ओरी हे ते अतिशय जोश मध्ये दिंडी चालते. अजून काय म्हणते सांगा. तर महाराजांनी सांगितलं तसं प्रत्येक जे पण वारीमध्ये सहभागी होत आहे त्या प्रत्येकाला भजनाची आवड आहे. आणि प्रत्येक जण भजन म्हणतोय, तो लहान असो, थोर असो, वयोवृद्ध महिला असो, वयोवृद्ध जे भरपूर सारे लोक बघत होतो आम्ही. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला की जो महाराजांनी पहिल्यांदा ह्या गावामध्ये एंट्री केली तेव्हाचा व्हिडिओ ह्या जी मुलाखत आहे याच्यामध्ये तर मी ॲड करणारच आहे. पण जसं महाराजांनी सांगितलं की भरपूर सारे लोक इन्व्हॉल्व आहेत. तर महाराज फक्त महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे आषाढी वारीचं महत्त्व सांगत होतं. आषाढी वारी म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याचा 1000 दीपावलीचे सण जरी घातले तरी आषाढीच्या सणाची बरोबरी होऊ शकते. आता सध्या अखिल कोट ब्रह्मांडानं नायक भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपुरात नाही, वारकऱ्यातही नाचायला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे भुज पाठ. रडतोय देव माझे भक्त गाती जेते, नारदानी उभा तेते. एवढा मोठा आषाढीचं महत्व. आषाढी म्हणजे आमच्यासाठी अंतकरणापासून खूप मोठा आमच्या जीवनातला सण आहे. खूप आनंद. चंद्रभागेचं स्नान घडतंय, कुंडलिकरायाचं दर्शन घडतंय. जगामध्ये 350 तीर्थ आहे आणि 350 तीर्थाचा राजा प्रयागराज तीर्थ आहे. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम. पण 350 तीर्थ सुद्धा रात्रीच्या 12 वाजता कुंडलिकाच्या समोर चंद्रभागेमध्ये लोहदंड नावाचा तीर्थ आहे. तिथं रात्रीच्या 12 वाजता रोज स्नान करण्यासाठी येतात. जगातले 350 तीर्थ. इतकं पवित्र तीर्थ आहे. सकल तीर्थाहुनी पंढरी मुकुटमयी, काय सांगू तेथील शोभा, रमावल्लभ ते देवा. आणि लोहदंड तीर्थ जग प्रसिद्ध का, एवढं पवित्र का, तर त्या ठिकाणी कुंडलिक रायानं बसून मायबापाची सेवा केली. शेवटी हेच म्हणावं लागतंय की मायबापाला सांभाळण्याची कुवत एखाद्या माणसामध्ये जर नसल तर पंढरपुराला पांडुरंगाचा त्याचा विटाळ होऊ शकतो. तशा माणसानं पंढरपूरला सुद्धा जाऊ नये.
घरी आई वडिलांची सेवा केली तरी देवच घरी येतो. हे सुद्धा शिकण्यासारखे. पुंडलिकरायाने मायबापाची सेवा केली म्हणून वरून खाली देव आला. देव येऊन सुद्धा देवाला किंमत दिली नाही मायबापाच्या समोर पुंडलिकाला. म्हणजे नामदेव महाराजाचं प्रमाण आहे, कशी रे वीट जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करून विठ्ठल आणला रे सखा. ही ताकद आहे पंढरपूर. तर आता महाराजांनी जे शब्द बोलतायत ते शब्द ऐकून स्वतः माझ्या अंगावरती काटा उभारल्यासारखं होत आहे. याचं कारण असं आहे की महाराज फक्त असं म्हणत नाहीत की फक्त पंढरपूरला येऊन विठ्ठल घडत आहे. तर तुम्ही जे घरामध्ये आई वडील आहेत आपले, जे आजी आजोबा आहे किंवा घरातले जे पण करते पुरुष आहे ह्यांची सेवा करा. तो जर तुम्ही करत असाल तर स्वतः पांडुरंग, जसं पुंडलिकाचं महाराजांनी उदाहरण दिलं की ते आई वडिलांची सेवा करत होते तर स्वतः विठ्ठल पुंडलिकांच्या भेटीला आले होते. त्याप्रमाणेच महाराजांनी सांगितलंय की फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये येऊनच विठ्ठल पावला असं नाही, तर घरच्या आई वडिलांची सुद्धा सेवा करणं हा सुद्धा एक मोठा परमार्थच आहे. आई वडिलांच्या सेवेचं प्रतीक म्हणजे पंढरपूर. एका वाक्यात उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये नाही, जगातल्या कुठल्याही महाराजाला विचारा, पंढरपूर उभं राहण्याचं काम फक्त एवढंच आहे. पुंडलिकरायाने आई वडिलांची सेवा केली म्हणून देवाला तिथे यावं लागलं आणि लोहदंड तीर्थ तयार झालं. जगातले तीर्थ, त्या तीर्थात, जगातल्या प्रत्येक तीर्थामध्ये पाप केलेला माणूस स्नान करायला जातो. तीर्थ मलिन होतंय नाही ह्याच्या पापानं. मग ते तीर्थाला जर शुद्ध व्हायचं असेल जगातलं कुठलंही तीर्थ तर त्याला पंढरपूरला यावं लागते आंघोळ करायला. लोहदंड तीर्थावर ते स्वच्छ होते. ही ताकद पंढरपूरच्या तीर्थाची. खूप भारी सांगितलं आणि स्वतः महाराज कीर्तनकार आहेत, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल जी अतिरिक्त माहिती आहे मी त्या व्हिडिओमध्ये ॲड करेलच. आणि स्वतः महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तर महाराज तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आता जे काय वारकरी आमच्या माळीकरांच्या घरी थांबलेले होते तर त्यांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी मॅक्झिमम जे तिथून पालखी निघाल्यानंतर इथे येईपर्यंत 200 ते 250 लोक होते, पण ह्या वर्षी इथंच संख्या 500 झाली. हो, तर हा जो बदल आहे तो कशामुळे आहे आणि काय कारण? त्याचं कारण एकच आहे, खो खोचा खेळ माहिती आहे तुम्हाला. एखाद्या गावातले 2-4 माणसं जर आले आमच्या दिंडीत पहिले, आमचं भजन, राहणं, वागणं, खाणं पिणं त्यांनी पाहिलं की 4 माणसांनी पुढच्या वर्षी 10 माणसं आणायची. खो न खो अशी संख्या वाढत राहील. आणि परमार्थ हा श्रद्धेचा भाग आहे. ज्या माणसाची आमच्यावर श्रद्धा बसली ते लोक आपोआप वाढत राहील. कुलवान घरच्या स्त्रिया माझ्या दिंडीमध्ये, चांगल्या घरची माणसं सगळे भजन करण्यासाठी येतात. आनंद असतो. हरेक माणूस भजन करतो, नाचत उड्या मारीत आनंद. तर आता महाराजांनी सांगितलं की ते जेव्हा खडकीपासून निघतात ते पंढरपूरपर्यंत ते एकदाही गाडीत बसत नाही, पूर्ण पायवारी करतात. तर महाराज तुम्ही तर हे जे वारकरी सोबत आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल आहात, आमच्यासाठी पण आता तुम्ही विठ्ठलाप्रमाणे सर्व सांगितलंय की आई वडिलांची सेवा करा, संदेश द्या. पण माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही वारी सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत साक्षात विठ्ठलाने तुम्हाला दर्शन दिलं किंवा विठ्ठलाचा असा भास तुम्हाला कधी झाला आणि तो जर झाला असेल त्याचा एक अनुभव शेअर. तुम्हाला सांगतो, जगामध्ये प्रत्यक्षात देव अजून कुणाला दिसलेलाच नाही. देव हा अनुभवानं जाणायचा आहे. ज्यावेळेला एखाद्या माणसावर दुःखाचा डोंगर कोसळत असेल आणि त्या समयाला एखादा माणूस धावत येऊन तो संकट बाजूला करीत असेल तर समजायचो तो मधला माणूस देवाचा. असे अनेक प्रसंग माझ्यावर आहे. मला एकदा नाशिकला कीर्तनाला यायचं होतं, पण आमची भागवत कथा चालू होती वृंदावन. विमानानं यायचं होतं मला. मी वृंदावनहून रेल्वेनं दिल्लीला गेलो. विमानाच्या प्लॅटफॉर्मवर 2 तास अगोदर लागतो माणूस, पण मला 1च तास शिल्लक उरला. रेल्वे लेट झाली.
माझ्यावर वेळ खराब आहे. पण रेल्वेतून मी उतारताना एक तांबड पागुट बांधलेला अष्टगंध लावलेला माणूस धावत आला माझ्याकडे. बाबा तुम्हाला विमानतळावर जायचंय का? मी म्हणलो म्हणलं एकच तास शिल्लक आहे हो. ते म्हणजे अर्ध्या तासात पोहोचतो सगळं करतो तुम्हाला. त्या माणसानं मला विमानातच नेऊन बसवलं. मला वाटतंय पंढरपूरचा पांडुरंगच तिथं मला भेटला. त्याला अनुभव म्हणायचा हाच खरा परमार्थ. तुमची परमार्थाविषयी श्रद्धा अटळ असेल तर पावला पावलाला तुम्हाला देवाबद्दल अनुभव येईल. अनेक संकट माणसावर येतात. ते संकट एखाद्या वेळेस आपल्याला उद्ध्वस्त करायसारखं संकट असेल, त्यावेळेला जर कुणी मदतीला धावून येत असेल तर समजावत देव. हाच परमार्थातला अनुभव आहे. देव स्वप्नात कुणा सुद्धा कुणी पाहिला नाही. हे दिवसा पाप करायचं, बरोबर, सकाळ संध्याकाळ अष्टगंध लावून मंदिरात जायचं आणि देवा माझं भलं कर म्हणायचं, हा साप मूर्खपणा. नीट वाग, नीट होईल. तर महाराज आता जसं तुम्ही सांगितलं की काही लोक असं पाप करत आहे, परत दिंडीमध्ये पण सहभागी होत आहे, तर असे लोकांसाठी विठ्ठल काय संदेश देतो किंवा अशा लोकांमध्ये दिंडीत आल्यावरती खरंच बदल होतो का, किंवा त्यांनी असं जर वारी केली तर त्यांचं पाप धुतलं जातं का खरं? किती बी पाप्यातला पापी माणूस असू द्या, आमच्या रेंज मध्ये आला की त्याचा बदल. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीकोन. जगामध्ये असा एकच कारखाना आहे, विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, ऊसापासून साखर बनवीन विज्ञान, एरंडापासून बनव म्हणावं. विज्ञान एरंडापासून साखर बनविणार नाही, ऊसाची साखर बनवी. पण साधू संतांचा आमचा कारखाना असा आहे, आम्ही एरंडाची साखर बनवतो. तुम्ही म्हणाल कशी? मूर्ख दारू पेताळ माणूस आमच्या कारखान्यात घातला की तिकडं माळकरी होऊन बाहेर पडतो. तर महाराज आता ही पालखीमध्ये प्रत्येक गावात तुम्ही गेले तर प्रत्येक गावातून सहभाग होते त्याच्यात. हो. तर असं तुम्ही खडकीपासून निघाल्यापासून पंढरपूर जाईपर्यंत हजारो लोक सहभागी होत असतील. तर वेगवेगळ्या गावातली लोक येत आहे, कधी वारीमध्ये त्यांच्यात मतभेद किंवा वारकऱ्यांमध्ये कधी काय असं तक्रारी वगैरे होऊ शकतात का? शक्यतो वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबांनी हे जो नियम घालवलेला, मूर्खातला मूर्ख माणूस असू द्या, गुंडगिरी करणाऱ्या माणूस असू द्या, पण संप्रदायामध्ये वाकून पाया पडतो. इकडं मोकार वागायला जमत नाही. त्याला त्याच्या बदले जे दुर्गुण आहेत ते वारी पुरते का व्हायना पण अष्ट करून लावतो. नीट नीटकं खातो, नीट नीटकं चलतो. माघारी गेल्यावर काय करतो त्याचा काय, पण इकडं आल्यावर तर चलतोय रस्त्यात. ओके. जर महाराजांनी आता सांगितलंय की वारीमध्ये जे पण सहभागी होत आहे ते वारीमध्ये असताना तरी त्यांनी काही बाहेर प्लॅन केलेला असो किंवा आपल्या वारीला हे करायचा प्रयत्न असो, पण आल्यानंतर विठ्ठल ज्या लाईनीमध्ये चालायला लावतो त्या लाईनीमध्येच वारकरी चालतात. आणि जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक चॅनलवरती असेल कोणत्याही माध्यमातून जे आषाढीचा जो सोहळा असतो एवढा मोठा सोहळा जगामध्ये कुठं नसत. अजिबात नाही, जगात नाही. एवढा आषाढी एकादशी जी वारी आहे ही म्हणजे जगप्रसिद्ध आहे. प्रत्यक्षामध्ये 33 कोटी देव सुद्धा तिथे येतात, एवढी ताकद आहे आषाढी वारी. वयाच्या 18व्या वर्षापासून मी वारी करतो. अनेक अनुभव आम्हाला आहेत, हजारो अनुभव आले. हजारो लोकांनी माझ्या हातातून माळी घातल्यात, दारू सोडल्यात, वाया गेलेले संसार दुरुस्त झाले. हा वारीचाच परिणाम. तर महाराज आता आपण प्रत्येक गावात थांबत आहे, असं कधी कुठल्या गावात म्हणजे पालखी निघाली, आता तुम्ही आता तर खूप लोक अन्नदान करत आहे,
ते तर आता खूप देवाची श्रद्धा करायला लागले लोक, पण जेव्हा तुम्ही पहिली वारी सुरुवात केली तेव्हाचा काय अनुभव आहे? म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर जे आता भक्ती करत आहे लोक, जे आता भावनेनं लोक देवापर्यंत अन्नदान करत आहे किंवा ज्या पण प्रकारची सेवा असेल, तर त्या जेव्हा तुम्ही 20, 30, 35 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा पण हाच प्रतिसाद होता का? पूर्वीचा काळ इतका अनुकूल नव्हता. आम्हाला पहिल्या गाड्या नव्हत्या पिशव्या टाकायला, बगलात पिशवी, गळ्यात पखवाज, इकडे छत्री आड केलेली, पायात बूट, डांबरीचा रोड नाही, चिखलाचा रस्ता, एक पाय फसायचा एक पाय उपसायचा. अशा पद्धतीनं आम्ही 15-15, 20-20 किलोमीटर रोज मृदंग बाळवायचा. थोडे दांडदुंड होतो पहिल्यापासून. आता काय मरके माणसं त्यांच्यासाठी डांबरी तयार झाली, गाड्या घोड्या तयार झाल्या. सांगायचा मुद्दा म्हणजे लोकांचा समाज आहे, जमाना सुद्धा. कारण जीवन जगण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध झाली, पण त्याचं उत्तर असेल जेवढे भोग तयार झाले तेवढा जल्लद गतीनं रोग वाढला. भोगात रोग आहे आणि त्यागात सुगंध आणि देव आहे. कापूस असणाऱ्या बाईला कुठं रोग आहे? नवऱ्याचा पगार घेते, 2-3 टाइम खाती, दुपारी झोपती, झोपेतून उठली की कणतच उठती, डायरेक्ट दवाखाना. भोगामध्ये रोग आहे. भोगे रोगे जोडून या दिले आणि का तुकोबारायाचं प्रमाण आहे. भोगानं रोग जोडले आणि त्याग. छत्रपती शिवाजी महाराजांना कॉटन कूलर आणि फॅन बघायला मिळाला काय? 35 वर्ष वयाचे 51 वर्ष जगला, पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्या कुपाट्यात जगला, तारकुटा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. त्याग होता, संघर्ष होता. त्या संघर्षाचं आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुगंध आहे, त्याला हटवू शकत नाही. तर महाराज, ज्या पण आता मोठ्या प्रमाणात संख्या आहे आपल्या दिंडीची, ज्या पण महाराष्ट्रातनं पूर्ण आता पुणे पंढरपूरहून जाणाऱ्यांसाठी तर खूप सेवा सुविधा असतातच. हो, तर महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला काय सुविधा, म्हणजे जसं की आरोग्याबद्दल असतील, डॉक्टर असतील किंवा प्रोटेक्शनसाठी पोलीस असतील, अशा काय प्रकारची सुविधा देण्यात आल्या का? अजिबात नाही, कसलीच सुविधा नाही. मला वाटतं त्यांच्या गोळ्यानं दुखणे राहतील म्हणून बिकलं नाही. त्याच्या पंढरपूरला डोळ्याचे त्याचे चष्म्याचे ते मोठं मंत्री लोकांनी कॅम्पला. हो, मी गेलो, नंबर लावून मला चष्मा दिला, तिथे मस्त दिसत होत. बाहेर आले होते चष्मे त्याला चवच नाही काही. म्हणजे कुठं खावा, किती खावा, काय खावा, याची जाणीव आहे त्याला. चोपल्याने गोळ्या वाटल्या त्यांनी, अशा धुतीनं गोळ्या रेवड्या वाटल्या दुखणे राहायच्या गोळ्या नव्हत्या त्या. मला वाटतं एखाद्या मंत्र्यांनी ऐकायला पाहिजे. आम्ही महाराज, ही जी मुलाखत आहे ती नक्कीच महाराष्ट्र शासनाचे जे पण वारीचं जे हँडल करतायत, जे बघतायत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर तुमचं काही मागणी आहे का? मला पक्का माहिती आहे, मागून काही मिळत नाही. स्वतःच्या भाऊमध्ये बळ मागावं लागतं. भिकाऱ्यावानी जीवन जगण्यात काय मतलब नाही महाराज. 2 गोष्टीनं माणूस मोठा होतो, मेहनत आणि प्रारब्ध. याच्यातलं एक कमी असेल तर तो माणूस सक्सेस होत नाही. आता मेहनत आपल्या हातात आहे, लोकांचं मत आहे, प्रारब्ध आपल्या हातात नाही. पण प्रारब्ध सुद्धा आपल्या हातात आहे. नियत जर तुझी चांगली असेल तर प्रारब्ध योग्य दिशेने चालेल, असा माझा आत्मविश्वास.
महाराजांनी खूप वेळ दिला आपल्याला. आता शेवटचा प्रश्न आहे की महाराज, जी तरुण पिढी आहे किंवा जे वारी आतापर्यंत कुणी केलेलीच नाहीये असे बरेचसेच लोक आहेत, तर त्यांनी एकदा का वारी करावी असं एक उदाहरण द्या. त्याचं असं आहे, तुम्हाला मग अशी तरुण मंडळी तरुण मंडळीचा चुकीचा समज आहे सध्या की वारी म्हाताऱ्या माणसाने करायची. ज्ञानोबा राहायचं वय किती होतं वारी करताना? कोणत्या वयात वारी चालू केली? अहो 14व्या वर्षी वारी सुरुवात केली ज्ञानोबा राहायने. 14 वर्षाच्या मुलानं वारी सुरुवात केली. आजच्या तरुणांनी झोपायला नाही पाहिजे. ज्ञान तारुण्यामध्येच वारकरी संप्रदाय घडला. 22व्या वर्षी तर ज्ञानोबा राहायने जिवंत समाधी घेतली. तारुण्य खरं म्हणजे परमार्थामध्ये तरुणच मंडळी पाहिजे. 60च्या पुढे गेलेला लाभ काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग नाही. म्हातारपण म्हणजे म्हातारपणात लावलेला अष्टगंध 100% धोकेदायक. समजा 100च्या स्पीडनं पळतो एखादा माणूस, पण 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, त्याची स्पीड किती? 5 फुटावर आल्यावर विहीर दिसली, त्याची स्पीड आहे 100ची. कुठं जाणार तो? तसला म्हातारपणातला अष्टगंध. उपयोग काय त्या माणसाचा? तारुण्यामध्ये सगळा मूर्खपणा गेला आणि म्हातारपणी अष्टगंध लावला. चव नाही त्याला काही. मी 18व्या वर्षीपासून वारी करतोय. वारकरी संप्रदायाचं शुद्ध भजन केलं 40 वर्ष. आम्ही जे चाली म्हणतो ती 2% लोकांना महाराष्ट्रात येत नसते. स्वाभिमानाने सांगतो. म्हणजे भजनी मंडळाला विचार, एखादा अभंग मी चालू केला 5 किलोमीटर दिंडी चलती तरी संपत नाही माझा अभंग. ज्ञानोबा रायांनी 7 मदालशे लिहिले आणि त्या मदालशामध्ये आईनं लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिले. त्यावेळी सगळं पाठ आहे आम्हाला. आम्ही म्हणतो दिंडी खूप सुंदर आणि गोड असते. तुम्हाला एका वाक्यात सांगतो, साधू संतांनी लिहून ठेवलेली जी संपत्ती आहे त्याचा आधार जर एखाद्या माणसाने घेतला तर त्याच्या इतका श्रीमंत माणूस जगात. ज्ञानोबाची एक ओवी त्याची गाठ सुद्धा जगातल्या कुठल्या माणसाला सुटत नाही. अजून काय लिहिलं असेल महाराज? त्याचा आधार घेऊन जगणारा माणूस काही दरिद्री राहील? शक्यच नाही. आम्ही आता महाराष्ट्रात मी कीर्तन करतोय. मी 6 महिने ऊस तोडलाय महाराज. मी वयाच्या 13व्या वर्षी मुंबईला गेलो. 16 वर्षाचा होईपर्यंत मुंबईला गटार खोदले 3 वर्ष. पण माझ्यासाठी महाराष्ट्रात अशी काही घर आहेत की मी गेलो तर मला चांदीचे ताटण चांदीचा पाट असते जेवायला. याच्यावर मी एवढंच सांगू शकतो की महाराजासाठी खूप चांगला अनुकूल काळ आहे. पण महाराज खानदानी पाहिजे. महाराजांनी जर मूर्खपणा केला तर समाज कोण्या दिशेला जाईल? आज कीर्तनकाराच्या आधारावर जग आहे. कीर्तनकारच जर चुकीचा असेल तर समाज कोण्या दिशेला जाईल? खूप संप्रदायामध्ये माणसाचं सोनं होऊ शकतं, पण खूप निष्कलंक स्वच्छ माणूस लागतो. अतिशय स्वच्छ. कोणत्याही माणसाला उद्याचा दिवस आनंदानं भोगायचा असेल तर तो माणूस पवित्र पाहिजे. आज जर तुम्ही चूक केली तर उद्या तुम्हाला खराब दिवस भोगावा लागणार. पण हे देवाला नवस करीन, बोकड कापीन, वाऱ्या करीन, काहीच होणार नाही. त्याच्यात तडजोडच नाही. देवाचा बाप मेला तर मातीला राहता आलं नाही त्याला. दशरथ राजा मेले तर रामाला थांबता आलं कधी? तुम्ही आम्ही कोण? आपण तर पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही. इतके हरामखोर.
लाचार झाले लोक. संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिशा दिली. औरंगजेबाच्या दरबारामध्ये राई राई तुकडे केले त्या लोकांनी संभाजी राजे. पण एक शब्द जिजामातेनं शिकवला होता, संभा मरायची पाळी आली तरी चालत, पण लाचारी कोणाची पत्करू. जीवन संपलं महाराज, पण औरंगजेबाच्या समोर झुकला का तो वीर. आता पैसे घेऊन मतदान करणाऱ्याला काय बोलायचं, किती लाचार आहेत लोक. पण आता कळायला लागले म्हशीसारखी माणसं ऐकत मिळते माहिती एवढ्या दिवस. तर महाराजांनी आता सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा सुद्धा कितपत अभ्यास आहे महाराजांचा हे बघितलं. आणि महाराजांनी सांगितलं की त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून जो संघर्ष सुरू आहे, आज त्यांना विठ्ठल म्हणून किंवा महाराज म्हणून ओळखतात ते लोक असंच नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी त्याग केलाय, खूप मोठा संघर्ष केलाय. त्यांनी सांगितलं की असं एखाद्या घरी जर महाराज जेवायला गेले तर चांदीचं ताट आणि चांदीचा पाट देतात. हे फक्त देवासाठीच केलं जातं, एवढं लक्षात ठेवा. आणि जो देवधर्म करेल, जो आई वडिलांची सेवा करेल, तोच ह्या आजच्या काळात टिकणार आहे आणि देव त्याला टिकवणार आहे, हेच महाराजांनी सांगितलंय. तर आज जो आपण कार्यक्रम सुरू केला होता, वारकरी मुखी बोलिले विठ्ठल, जे पण एपिसोड झालेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी हा आजचा भाग आहे महाराज आमचा. आणि आषाढी वारी निमित्त आम्ही हा जो भाग आहे तो आमच्या चॅनलवरती दाखवणार आहोत. तर मला हे सांगताना सुद्धा अजून पण अंगावरती शहारे उभं राहतात आहे, कारण महाराजांनी जे उदाहरणं दिलेले आहेत त्याच्यातून नक्कीच समाजामध्ये जे वावरणारे लोक आहेत, महाराजांनी सांगितलं आता की स्वतः जे लाचारी पत्करतात आहे ते विठ्ठलाचे अभंग ऐका, वारीमध्ये सहभागी व्हा, महाराजांचे विचार ऐका. जे पण कीर्तनकार आहेत ते त्यांच्या पद्धतीने चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात समाजापर्यंत. तो आपण आत्मसात करून स्वतःचा स्वाभिमान पुन्हा नव्याने जगवण्याचा प्रयत्न करा, हेच महाराजांचं ह्या मुलाखतीमधून सांगणं होतं. तर हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. बोला श्री श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, माता की जय.